मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण समजून घेत आहोत. आजच्या भागात म्हणजे 57व्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत पंचम खंड भाग दुसरा, भिक्खू आणि त्यांच्याविषयी भगवान बुद्धाची कल्पना. यामधील भिक्खू आणि तपस्वी. चला तर सुरू करूया. नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. जोशाबा या युट्यूब चॅनलवर मी सुमेध सिरसाट आपले स्वागत करतो. बघूया भिक्खू आणि तपस्वी. भिक्खू म्हणजे तपस्वी काय, याचे उत्तर नाही असे आहे. म्हणजेच भिक्खू जे असतात त्या भिक्खूंनाच तपस्वी म्हणतात का? भिक्खू आणि तपस्वी एकच आहेत काय? याचे उत्तर नाही असे आहे. आता मागील एपिसोड मध्ये भिक्खू कोणाला म्हणतात, भिक्खू म्हणजे काय हे आपण बघितलं आहे. जे गृहत्याग करतात, भिक्षा मागून आपली उपजीविका करतात, समाजाला दिशा देतात, समाजाला मार्गदर्शन करतात, संसाराचा त्याग करून म्हणजे आपल्या कुटुंबाचा त्याग करून सुद्धा ते समाजाशी जुळलेले असतात. जे बुद्धांच्या धम्माचा प्रसार करतात, जे प्रतिमोक्षाच्या नियमांचे पालन करतात म्हणजे दशशिलांचे पालन करतात, ते भिक्खू. आणि तपस्वी हे एकच आहेत का? तर याचे उत्तर नाही असे आहे. भिक्खू या शब्दाचा संपूर्ण अर्थ आपण मागील एपिसोड मध्ये बघितलेला आहे. ज्यांनी मागील एपिसोड बघितला नसेल त्यांनी तो बघून घ्यावा, म्हणजे डिटेल अर्थ त्यात तुम्हाला समजेल. आता तपस्वी म्हणजे काय? भिक्खू आणि तपस्वी एक आहेत काय? तर याचं उत्तर नाही असं आहे. आता तपस्वी म्हणजे काय? तपस्वी म्हणजे जो आपले घरदार, संसार आणि भौतिक सुखांचा त्याग करून जंगलात किंवा एकांतात राहतो. आपले घरदार, संसार आणि भौतिक सुखांचा त्याग करून जंगलात किंवा एकांतात राहतो आणि ईश्वराच्या प्राप्तीसाठी किंवा सत्याच्या शोधासाठी कठोर ध्यान करतो, त्याला तपस्वी म्हणतात. तपस्वी म्हणजे तप करणारा, साधना करणारा किंवा कठोर नियमांचे पालन करणारा माणूस असा होतो. तर हा तपस्वी आणि भिक्खू हे एकच आहेत का? तर याचे उत्तर नाही असे आहे. स्वतः भगवंतांनीच निग्रोध या नावाच्या परिव्राजकाबरोबर झालेल्या संवादात या प्रश्नाचे नकारात्मक उत्तर दिले आहे. स्वतः भगवान बुद्धांनीच हे उत्तर दिले आहे. कोणत्या प्रश्नाचे? की भिक्खू आणि तपस्वी एक आहे का? तर नाही असे उत्तर भगवान बुद्धांनीच दिलेले आहे. कुणाला? तर निग्रोध नावाच्या परिव्राजकाबरोबर झालेल्या संवादात निग्रोध नावाच्या परिव्राजकाला भगवंतांनी हे उत्तर दिले आहे. निग्रोध नावाचा परिव्राजक. परिव्राजक म्हणजे काय? तर आध्यात्मिक साधना, आत्मशोध आणि मोक्षाच्या मार्गासाठी सांसारिक जीवनाचा त्याग करून भटकंती करणारी व्यक्ती म्हणजे परिव्राजक. या अशा निग्रोध नावाच्या परिव्राजकाला भगवान बुद्धांनी भिक्खू आणि तपस्वी एक नाहीत असे उत्तर दिलेले आहे. एकदा भगवंत राजगृहाजवळील गृध्रकुटावर राहत होते. भगवंत म्हणजेच भगवान बुद्ध राजगृहाजवळील गृध्रकुटावर राहत होते. आता गृध्रकूट म्हणजे काय हे बघूया. गृध्रकूट हा बिहार मधील राजगीर म्हणजेच प्राचीन राजगृह येथील प्रसिद्ध पर्वत आहे. गृध्रकूट म्हणजे एक पर्वत आहे. बिहार मधील राजगीर म्हणजेच प्राचीन राजगृह येथील प्रसिद्ध पर्वत आहे. प्राचीन काळी हा पर्वत भगवान बुद्धांच्या जीवनात आणि बौद्ध धम्माच्या इतिहासात अत्यंत महत्वाचा होता. या पर्वतावर गौतम बुद्धांनी अनेक महत्वाची प्रवचने दिली. त्यांपैकी प्रज्ञा पारमिता सूत्र आणि कमळ सूत्र यांसारखी महत्वाची बौद्ध तत्वज्ञानाची प्रवचने येथे दिल्याचे मानले जाते. कुठे? गृध्रकूटावर, गृध्रकूट नावाच्या पर्वतावर. गृध्रकूट पर्वतावर बुद्ध अनेकदा ध्यान करत असत आणि त्यांच्या शिष्यांसोबत येथे वास्तव्य करत असत. हा पर्वत राजगृह येथील 5 पर्वतांपैकी एक आहे. राजगृह येथे जे 5 पर्वत होते किंवा आहेत
त्यांच्यापैकी गृध्रकूट हा एक पर्वत आहे आणि त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे व शांततेमुळे बुद्धांना ध्यानासाठी हा पर्वत योग्य वाटत असे. आजही गृध्रकूट हे बौद्ध तीर्थक्षेत्र म्हणून लोकप्रिय आहे आणि येथे बुद्धकालीन अवशेष, शिलालेख आणि जपानने बांधलेले विश्वशांती स्तूप पाहायला मिळते. गृध्रकूट या नावाच्या मागे कथा अशी आहे की या पर्वतावर गिधाडे म्हणजे गिधाड नावाचा पक्षी, या पर्वतावर गिधाडे मोठ्या संख्येने दिसत असत. बुद्धांच्या काळी या पर्वतावर गिधाडे मोठ्या संख्येने दिसत असत म्हणून त्याला गृध्रकूट असे नाव पडले. तर एकदा भगवंत राजगृहाजवळील गृध्रकूटावर राहत होते. त्या काळी औदुंबरिका राणीच्या उद्यानामध्ये म्हणजेच बागेमध्ये राहणाऱ्या पुष्कळशा परिव्राजकांमध्ये निग्रोध नावाचा एक परिव्राजक होता. इथे औदुंबरिका नावाच्या राणीच्या बागेमध्ये राहणाऱ्या पुष्कळशा म्हणजे बऱ्याचशा परिव्राजकांमध्ये निग्रोध नावाचा एक परिव्राजक होता. त्या सुमारास भगवंत म्हणजेच भगवान बुद्ध गृध्रकूटावरून उतरून सुमगंधा नदीच्या काठावर ज्या ठिकाणी मोरांना दाणे खायला घालीत तिथे मोकळ्या हवेत येरझारा करीत होते. त्यावेळी निग्रोधाने भगवंतांना येरझारा घालताना पाहिले. तेव्हा तो आपल्या परिव्राजक अनुयायांना म्हणाला, कृपा करून शांत रहा. श्रमण गौतम सुमगंधेच्या तीरावर आहेत, सुमगंधा नदीच्या तीरावर आहेत. त्याच्या सांगण्यावरून सर्व परिव्राजक स्तब्ध राहिले, शांत राहिले. नंतर भगवंत परिव्राजक निग्रोधाजवळ गेले. भगवान बुद्ध परिव्राजक निग्रोध याच्याजवळ गेले. निग्रोध त्यास म्हणाला म्हणजे भगवंतास म्हणाला, भगवंत या, मी आपले स्वागत करतो. आपण येथे आगमन करण्याचा निश्चय करण्यापूर्वी पुष्कळ विचार केला असावा. कारण भगवान बुद्धांना येरझारा मारताना त्याने पाहिले होते म्हणून त्याने म्हटले की आपण येथे येण्यापूर्वी पुष्कळच विचार केला असावा. ह्या इथे सिद्ध असलेल्या आसनावर बसावे. ह्या इथे सिद्ध असलेल्या आसनावर बसावे. आता सिद्ध आसन म्हणजे काय? सिद्ध असलेले म्हणजे योग्य असलेले, म्हणजे तुमच्यासाठी योग्य असलेले हे जे आसन आहे या आसनावर आपण बसावे. पुढे केलेल्या आसनावर भगवंत स्थानापन्न झाले. निग्रोध भगवंतांपेक्षा एका ठेंगण्या आसनावर त्यांच्याच बाजूला बसला. भगवान बुद्ध उंच आसनावर बसले आणि निग्रोध त्याच्यापेक्षा ठेंगण्या असलेल्या आसनावर बसला. नंतर निग्रोध भगवंतांना म्हणाला, श्रमण गौतम, आपण ह्या चमूत आले आहात म्हणजे आमच्या टीम मध्ये तुम्ही आले आहात, म्हणून मी त्यास एक प्रश्न विचारतो. म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, भगवंतांचा धर्म काय? त्याने भगवान बुद्धांना प्रश्न विचारला की आपला धर्म काय? आपल्या शिष्यांना ते काय धर्मविनय शिकवितात? भगवान बुद्धांना निग्रोध म्हणाला की आपला धर्म कोणता आहे आणि तुम्ही तुमच्या शिष्यांना काय धर्मविनय शिकवितात? भगवान बुद्ध आपल्या शिष्यांना काय धर्मविनय शिकवितात? धर्मविनय म्हणजे काय? तर धर्म म्हणजे योग्य विचार आणि विनय म्हणजे योग्य आचरण. म्हणजे कोणता योग्य विचार आणि कोणते योग्य आचरण भगवान बुद्ध आपल्या शिष्यांना शिकवितात. आणि असे योग्य विचार आणि योग्य आचरण जे शिष्य शिकतात भगवंतांकडून, भगवान बुद्ध ज्या शिष्यांना योग्य विचार योग्य आचरण शिकवितात आणि आत्मसुख प्राप्ती शिकवितात, आत्मसुखाची प्राप्ती करणे शिकवितात, असे आत्मसुख प्राप्ती शिकलेले भगवान बुद्धांचे शिष्य कशाला शरण जातात, ते कुठे शरण जातात आणि त्यांच्या सदाचरणाची म्हणजे चांगल्या आचरणाची मुख्य तत्वे कोणती, असे प्रश्न निग्रोधाने भगवान बुद्धांना विचारले.
यावर भगवान बुद्धांनी काय उत्तर दिले ते बघूया. भगवान बुद्ध म्हणतात, हे निग्रोध, ज्यांचा दृष्टिकोन, निष्ठा आणि श्रद्धा भिन्न आहेत, त्या आपल्या शिष्यांना आत्मसुख प्राप्तीसाठी मी काय शिकवितो, त्यांचे अंतिम शरण्य काय आणि त्यांची सदाचरणाची मुख्य तत्वे कोणती, हे विनाभ्यास विना शिक्षण समजणे कठीण आहे. भगवान बुद्ध म्हणतात, हे निग्रोधा, ज्यांचा दृष्टिकोन, निष्ठा आणि श्रद्धा भिन्न आहेत. आता दृष्टिकोन म्हणजे काय? दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे बघण्याची दिशा किंवा विचार करण्याची पद्धत म्हणजे दृष्टिकोन. असे ज्यांचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे, भिन्न आहे, ज्यांची निष्ठा आणि श्रद्धा भिन्न आहेत, त्या आपल्या शिष्यांना आत्मसुख प्राप्तीसाठी मी काय शिकवितो, या माझ्या शिष्यांना मी काय शिकवितो, त्यांचे अंतिम शरण्य काय, म्हणजे अंतिमता ते कशाला शरण जातात, आणि त्यांची सदाचरणाची, चांगल्या आचरणाची मुख्य तत्वे कोणती, हे विनाभ्यास म्हणजे अभ्यासाविना, विना शिक्षण म्हणजे शिक्षणाविना समजणे कठीण आहे. परंतु हे निग्रोध, तू आपल्या स्वतःच्या सिद्धांताविषयी आणि खडतर जीवन निष्ठेविषयी मला प्रश्न विचार. म्हणजे मी माझ्या शिष्यांना काय शिकवितो, मी कोणते धर्मविनय शिकवितो, मी त्यांना आत्मसुख प्राप्तीसाठी काय शिकवितो, आणि असे माझ्याकडून आत्मसुख प्राप्ती शिकलेले शिष्य हे कशाला शरण जातात आणि त्यांच्या सदाचरणाची मुख्य तत्वे कोणती, हे समजणे विनाभ्यास म्हणजे अभ्यासाविना हे समजणे कठीण आहे, आणि शिक्षणाविना सुद्धा हे समजणे कठीण आहे. परंतु हे निग्रोध, तू आपल्या स्वतःच्या सिद्धांताविषयी म्हणजे तुझ्या स्वतःच्या सिद्धांताविषयी आणि खडतर म्हणजे कठोर जीवन निष्ठेविषयी मला प्रश्न विचार. आत्मपीडेपासून काय साधते, आत्मपीडा म्हणजे स्वतःला पीडा देणे, यापासून काय साधते आणि काय साधत नाही, याविषयी मला प्रश्न कर. म्हणजे मी जे काही शिकवतो माझ्या शिष्यांना, आणि ते शिष्य कोणाला शरण जातात आणि त्यांच्या सदाचरणाची मुख्य तत्वे कोणती, हे समजणे हे कठीण आहे. जोपर्यंत तू अभ्यास करत नाहीस किंवा जोपर्यंत तू माझ्याकडून शिक्षण घेत नाहीस, तोपर्यंत हे समजणे कठीण आहे. परंतु तू तुझ्याविषयी बोल, तू तुझ्या स्वतःच्या सिद्धांताविषयी बोल, खडतर जीवन निष्ठेविषयी बोल, जी तुझी जीवन निष्ठा आहे, जी खडतर आहे, कठोर आहे, त्याविषयी बोल, त्याविषयी मला प्रश्न कर. आणि आत्मपीडेपासून, जे तुम्ही आत्मपीडा देता, स्वतःच्या शरीराला त्रास देता, स्वतःच्या शरीराला क्लेश देता, त्याच्यापासून काय साधते आणि काय साधत नाही, याविषयी मला प्रश्न कर. यावर निग्रोध भगवंतांना म्हणाला. भगवान बुद्धांचं हे सर्व ऐकून निग्रोध भगवान बुद्धांना म्हणाला, भगवंत, आम्ही आत्मक्लेशाचे तप करतो. आम्ही म्हणजे मी आणि माझे शिष्य, निग्रोधाचे सुद्धा काही शिष्य होते, ते शिष्य आणि मी, हे आम्ही आत्मक्लेशाचे तप करतो. आत्मक्लेश म्हणजे काय? आत्मक्लेश हा शब्द आत्म आणि क्लेश या दोन शब्दांपासून बनलेला आहे. आत्म म्हणजे स्वतः किंवा स्वतःचे, आणि क्लेश म्हणजे त्रास, पीडा किंवा दुःख. म्हणजेच आत्मक्लेश म्हणजे स्वतःला जाणून बुजून त्रास देणे, स्वतःच्या शरीराला जाणून बुजून त्रास देणे म्हणजे आत्मक्लेश. आणि अशा आत्मक्लेशाचे तप आम्ही करतो. तप म्हणजे काय? तप करणे म्हणजे काय? तप म्हणजे तापणे, गरम होणे, शुद्ध होणे, मन आणि शरीर शुद्ध करण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे तप होय. स्वतःचं मन आणि शरीर यांना शुद्ध करण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्याला तप असे म्हणतात. आणि तपाचे प्रकार आहेत वेगवेगळे. तपाचे 3 प्रकार आहेत मुख्य: शारीरिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप. शारीरिक तप म्हणजे उपवास करणे, कठोर व्रत पाळणे, शरीराला कष्ट देणे. वाचिक तप म्हणजे खोटे न बोलणे, कठोर किंवा दुखवणारे शब्द न वापरणे, दुसऱ्याला दुःख देतील असे शब्द न वापरणे आणि मौन पाळणे.
आणि मानसिक तपामध्ये काय येते तर मनावर नियंत्रण ठेवणे, राग, लोभ, मोह यांवर विजय मिळविणे, ध्यान करणे, हे झाले मानसिक तप. आमच्या मते आत्मक्लेश अत्यावश्यक आहेत. आमचं मत असं बनलेलं आहे पक्क की आत्मक्लेश म्हणजे स्वतःच्या शरीराला त्रास देणे, पीडा देणे हे अत्यावश्यक आहेत. म्हणून आम्ही त्यांचा स्वीकार करतो. आम्ही आत्मक्लेशाचा म्हणूनच स्वीकार करतो कारण ते आम्हाला अत्यावश्यक, अत्यंत आवश्यक वाटतात. त्यापासून काय साधते आणि काय साधत नाही हे सांगा. त्याने भगवान बुद्धांना विचारले की आम्ही आत्मक्लेश हे अत्यावश्यक मानतो आणि मग याच्यापासून काय साधते, काय मिळते आणि काय साधत नाही म्हणजे काय मिळत नाही हे मला सांगा. भगवान बुद्ध म्हणतात, निग्रोध. कल्पना कर की एक परिव्राजक वस्त्ररहित फिरतो आहे, बिना कपड्याचा फिरतो आहे. त्याला काही विशिष्ट वाईट सवयी आहेत. त्या परिव्राजकाला काहीतरी अशा विशिष्ट वाईट सवयी आहेत. तो आपले हात चाटतो, आपल्याकडे येणाऱ्यांना मान देत नाही, कोणाला मान सन्मान करत नाही. त्याच्यासाठी मुद्दाम आणलेले आणि तयार केलेले तो काहीच घेत नाही. एखाद्या व्यक्तीने त्याच्यासाठी मुद्दाम तयार केलेले किंवा मुद्दाम आणलेले असे काही तो घेत नाही. आमंत्रणे स्वीकारित नाही. ज्यात अन्न शिजवले आहे त्या भांड्यातले उंबरठ्याच्या आत ठेवलेले, उखळातले, काट्याकुट्यावरचे, जात्यातले वगैरे काही घेत नाही. त्याप्रमाणेच एकत्र भोजन करीत असलेल्या दोन माणसांचे, गर्भवती स्त्रीचे, बाळंतिणी जवळचे, संभुक्त स्त्री जवळचे. संभुक्त स्त्री म्हणजे काय माहित आहे का? संभुक्त स्त्री म्हणजे जिच्या सोबत सहजीवन किंवा शारीरिक संबंध आले आहेत अशी स्त्री म्हणजे संभुक्त स्त्री. संभुक्त स्त्री जवळचे, दुष्काळातले, कुत्रा जवळ असला तर तेथले, ज्या ठिकाणी माशा फणफणत आहेत तेथले अन्न तो स्वीकारित नाही. अशा हे जे सांगितले आहे अशा परिस्थितीतलं अन्न तो स्वीकारित नाही. मत्स्य म्हणजे मच्छी, फिश, मांस, तीव्र मादक पेये म्हणजे नशा आणणारे पेये किंवा पेज घेत नाही. पेज म्हणजे धान्य शिजवल्यावरचं पाणी, ते घेत नाही. असा तो परिव्राजक असेल तो कदाचित एकाच घरचे मागणारा म्हणजे एकाच घरी भिक्षा मागणारा, एकच घास खाणारा किंवा दोन घरी मागणारा किंवा दोन घास खाणारा, 7 घरी मागणारा, 7 घास खाणारा असेल. तो 1, 2 अथवा 7 दानांवर उपजीविका करीत असेल. तो प्रतिदिवशी म्हणजे दररोज एकदाच किंवा 2 दिवसातून एकदा किंवा 7 दिवसातून एकदा अन्न भक्षण करीत असेल. अशा रीतीने नियमांप्रमाणे अर्ध्या महिन्याच्या अंतराने अन्न सेवन करण्याची त्याची पद्धत असेल, 15 दिवसातून जेवण करण्याची त्याची पद्धत असेल. तो शाक अथवा वनात उगवणारे तांदूळ, शाक म्हणजे झाडांची पाने, देठ, फळे यांपासून मिळणारे अन्न म्हणजे शाक. आणि यापासूनच शाकाहारी हा शब्द बनला. म्हणजे जे लोक झाडांची पाने, देठे आणि फळे यांपासून मिळालेले अन्न खातात ते शाकाहारी. तो शाक अथवा वनात उगवणारे तांदूळ अथवा निवार बीजे म्हणजे जंगलात आपोआप उगवणाऱ्या वनस्पतींचे दाणे किंवा बिया म्हणजे निवार बीजे अथवा चांबड्याचे तुकडे अथवा आटा अथवा भाताचा कोंडा, भाताचे पीठ अथवा कणी म्हणजे बारीक कण, धान्याचे बारीक कण अथवा तेल बीजे, ज्या बीजांपासून तेल मिळते असे तेल बीजे म्हणजे जसं शेंगदाणा, तीळ अथवा गवत अथवा गाईचे शेण अथवा रानातील वाऱ्याने पडलेली फळे, फुले खाऊन तो राहत असेल. तो
जाळे भरडे तागाचे कापड अथवा प्रेतावरून फेकून दिलेल्या चिंध्या अथवा किरीटा झाडाची वल्कले. आता किरीटा झाडाची वल्कले म्हणजे काय? किरीटा झाड बघा, विनय पिटकात किरीटा झाडाचा उल्लेख आहे. या झाडाच्या सालीपासून वस्त्रही बनवले जात असे. मराठीत या झाडाला लोध्र किंवा लोध असे म्हणतात. किरीटा झाड हे मध्यम आकाराचे सदाहरित झाड आहे. सदाहरित झाड म्हणजे सदा म्हणजे वर्षभरही ते हिरवं राहते. आपण बघतो काही काही झाडांची पाने गळतात आणि त्याला नवीन पाने येतात. पण सदाहरित वनस्पती अशी असते किंवा सदाहरित झाड असं असते की त्याची पाने गळतात, परंतु 100% पाने एकाच वेळी गळत नाहीत. त्याचं पाने गळणं आणि पाने येणं सुरूच राहते. म्हणून ते 12ही महिने हिरवं झाड राहते, म्हणून त्याला सदाहरित वनस्पती असे म्हणतात. हे झाड म्हणजे किरीटाचे झाड हे सदाहरित झाड आहे. याची उंची साधारणपणे 15 ते 25 फूट असते. म्हणजे 15 ते 25 फूट हे झाड वाढते. या झाडाला पांढरी सुगंधी फुले येतात. या झाडाची साल तपकिरी रंगाची असून त्यात औषधी गुणधर्म आढळतात. भारतातील हिमालय, पश्चिम घाट तसेच श्रीलंकेतही ही झाडे आढळतात. विनय पिटकाच्या महावग्ग खंडक 8 मध्ये म्हणजे भिक्खूंच्या वस्त्राबाबतच्या अध्यायात किरीटका झाडाचा उल्लेख आहे. असं हे याच झाडाला किरीटाचे झाड असे म्हणतात किंवा किरीटकाचे झाड असे म्हणतात. आणि या झाडाची वल्कले म्हणजे झाडाच्या सालीपासून बनवलेले वस्त्र म्हणजे वल्कले. किरीटा झाडाची वल्कले अथवा काळविटाची कातडी अथवा कुशतंतू. आता कुशतंतू म्हणजे काय? कुशतंतू हा शब्द कुश आणि तंतू या दोन शब्दांपासून बनला आहे. कुश म्हणजे एक प्रकारचे पवित्र गवत जे नदीकाठी किंवा नदीत असं उंच वाढते ते गवत, त्याला कुश म्हणतात आणि याला पवित्र मानतात. तंतू म्हणजे धागा किंवा तार किंवा सूत. म्हणजेच कुशतंतू म्हणजे काय? तर कुश गवताचे धागे, कुश गवतापासून बनवलेले सूत म्हणजे कुशतंतू. असे कुशतंतू अथवा मनुष्य केसापासून अथवा घोड्याच्या केसापासून बनवलेली कांबळी. कांबळी म्हणजे थंडीपासून संरक्षण करणारी घोंगडी अथवा घुबडाच्या पिसांपासून बनवलेले कपडे वापरीत असेल त्याला डोक्याचे व दाढीचे केस उपटून काढण्याची सवय जडलेली असेल, तो सदैव उभा राहणारा, टाचांवर बसणारा, टाचांवर बसूनच पुढे सरकण्याचे श्रम करणारा, काट्याच्या अथवा लोखंडाच्या मेखांच्या बिछाण्यावर पडणारा. मेख म्हणजे ठोकलेला खिळा किंवा खुंटी. अशा ठोकलेल्या खिळा आणि खुंटीच्या बिछाण्यावर पडणारा, लाकडी फळी अथवा जमिनीवर एकाच कुशीवर झोपणारा असेल, तो मळ आणि धूळ धारण करणारा म्हणजे अंगावर मळ किंवा धूळ धारण करणारा, उघड्यावर राहणारा, वाटेल तेथे बसणारा, कुठेही बसणारा, घाण खाणारा, पेय न पिणारा किंवा केवळ थंड पाणी पिणारा आणि सकाळ, दुपार, सायंकाळ स्नान करणारा असा तो असेल. हे सर्व करणाऱ्या हे निग्रोध. त्याने आत्मक्लेशाचे व्रत पाळले किंवा नाही यापैकी तुम्ही काय मानणार? म्हणजे आतापर्यंत जे वर्णन केलं इथून की तो कसा कसा असेल, असा एखादा परिव्राजक असेल की तो वस्त्ररहित फिरत असेल, तेव्हा तिथून पासून तर हे सकाळ दुपार संध्याकाळ स्नान करणारा असा तो असेल. हे सगळे करणारे जे आहेत, हे जे सर्व काही असे विचित्र प्रकार करणारे हे जे परिव्राजक आहेत, हे परिव्राजक म्हणजे या परिव्राजकांनी आत्मक्लेशाचे म्हणजे स्वतःच्या शरीराला त्रास देण्याचे, स्वतःच्या शरीराला पीडा देण्याचे व्रत पाळले आहे किंवा नाही यापैकी तुम्ही काय मानणार? भगवंत या सर्व गोष्टी त्याने केल्या तर आत्मक्लेशाचे तप त्याने पूर्ण केले असे आम्ही मानणार. निग्रोध म्हणतो की भगवंत तुम्ही आतापर्यंत जे काही वर्णन केलं असे विचित्र वागणारे जे परिव्राजक आहेत
ते असं विचित्र वागून स्वतःच्या शरीराला त्रास देत आहेत, स्वतःच्या शरीराला पीडा देत आहेत. म्हणून त्या सर्वांनी आत्मक्लेशाचे तप पूर्ण केले आहेत असे आम्ही मानणार. त्याने आत्मक्लेशाचे तप किंवा व्रत पूर्ण केले असे आम्ही मानणार. आता व्रत म्हणजे काय? व्रत धारण करणे म्हणजे एखादा नियम किंवा संकल्प स्वीकारणे, एखादी गोष्ट करायची किंवा न करायची असा दृढ निश्चय करणे, विशिष्ट काळासाठी नियम पाळणे, मन, वाणी आणि शरीर यांवर संयम ठेवून वागणे म्हणजे व्रत करणे. असे व्रत, असे आत्मक्लेशाचे व्रत, असे आत्मक्लेशाचे तप त्याने पूर्ण केले असे आम्ही मानणार. यावर भगवान बुद्ध म्हणतात, हे निग्रोधा, या आत्मक्लेशांचे तप करणारा माझ्या मते अनेक परीने कलंकित झालेला असतो. असा आत्मक्लेशाचे तप करणारा, आत्मक्लेशाचे व्रत करणारा जो कोणी परिव्राजक असेल तो माझ्या मते अनेक परीने म्हणजे अनेक पटीने, अनेक पद्धतीने कलंकित झालेला असतो. म्हणजे त्याला कलंक लागलेला असतो. निग्रोध विचारतो, भगवंत कलंकित कसा? भगवान बुद्ध म्हणतात, निग्रोध, जेव्हा परिव्राजक एखाद्या तपाचे व्रत धरतो, जेव्हा एखादा परिव्राजक एखाद्या तपाचे व्रत धरतो, जेव्हा एखादा परिव्राजक एखाद्या तपाचे व्रत धरतो, तेव्हा त्या योगेच संतुष्ट होऊन म्हणजे आनंदित होऊन आपले ध्येय साधले आहे असे तो मानू लागतो. म्हणजे त्यानं तो असा विचित्र प्रकारचा वागला की त्याला असं वाटते की आपण आपलं ध्येय पूर्ण केलं. आणि निग्रोधा हाच परिव्राजकाला जडणारा दोष आहे. आणि जेव्हा त्याला असे वाटते की आपले ध्येय आपण साधले, आपले ध्येय आपण पूर्ण केले, आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचलो असे जेव्हा त्याला वाटते, तेव्हा असे वाटणे म्हणजेच परिव्राजकाला जडलेला दोष आहे. आणि निग्रोधा जेव्हा परिव्राजक तपाचे व्रत धरतो, तेव्हा स्वतःला उच्च समजून दुसऱ्याचा तिरस्कार करू लागतो. हा सुद्धा परिव्राजकीय आचरणातील कलंक आहे. जेव्हा परिव्राजक तपाचे व्रत धरतो, तेव्हा तो स्वतःला उच्च समजतो, म्हणजे आपण काहीतरी मोठे आहोत, आणि दुसऱ्यांचा तो तिरस्कार करू लागतो. तिरस्कार करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीला नालायक समजून नाकारणे, दूर लोटणे, अपमानाने वागवणे, किंमत न देणे किंवा महत्व न देणे म्हणजे तिरस्कार करणे. असा तो दुसऱ्यांचा तिरस्कार करू लागतो. हा सुद्धा परिव्राजकीय आचरणातील कलंक आहे. म्हणजे परिव्राजकाच्या आचरणातील, त्याच्या वागण्यातील हा कलंक आहे. निग्रोधा आणि जेव्हा परिव्राजक तपाचे व्रत घेतो, तेव्हा तो त्या व्रताने, त्या तपाने, त्या तपाच्या कल्पनेने उन्मत्त आणि मोहित होऊन निष्काळजी बनतो. त्या व्रताने किंवा तपाने तो उन्मत्त आणि मोहित होऊन निष्काळजी बनतो. आता उन्मत्त म्हणजे काय? उन्मत्त होणे म्हणजे नशेने भान हरपणे, अहंकाराने फुगणे, माजणे, रागाने बेभान होणे, सत्तेने आंधळे होणे, विवेक सुटणे किंवा ताबा जाणे म्हणजे उन्मत्त होणे. असं ज्यावेळेस तो व्रत घेतो, तेव्हा तो त्या व्रताने किंवा तपाच्या कल्पनेने उन्मत्त होतो. आणि मोहित होणे म्हणजे एखाद्या गोष्टीने किंवा व्यक्तीने भुलणे, विवेक विसरून आकर्षित होणे, सत्य दिसत असूनही भ्रमात राहणे, वास्तव म्हणजे खरं जे आहे ते न दिसणे म्हणजे मोहित होणे. असा तो मोहित होऊन निष्काळजी बनतो. हा सुद्धा एक कलंकच आहे. हे निग्रोधा, जेव्हा तपस्वी परिव्राजक तपाचे व्रत धरतो, एखादा तपस्वी किंवा परिव्राजक तपाचे व्रत धरतो, तेव्हा त्या योगाने त्याला देणग्या, कीर्ती मिळते. देणग्या मिळतात, लोक काही देणग्या देतात आणि त्याला प्रसिद्धी मिळते, लोकांचे लक्ष त्याच्याकडे लागते. तो आत्मसंतुष्ट होऊन आपले ध्येय मिळाले आहे असे म्हणू लागतो. जेव्हा त्याला देणग्या मिळतात, जेव्हा त्याची कीर्ती पसरते, प्रसिद्धी अशी पसरते दूरवरपर्यंत, तेव्हा लोकांचे त्याच्याकडे लक्ष लागते,
तेव्हा तो आत्मसंतुष्ट होतो, म्हणजे स्वतःच मनातून संतुष्ट होतो, आनंदी होतो आणि आपले ध्येय मिळाले आहे असे मानू लागतो. हाही परिव्राजकातील कलंकच आहे. असे आत्मसंतुष्ट होणे हा सुद्धा परिव्राजकातील एक कलंकच आहे. अशा देणग्या, कीर्ती आणि लोकांची नजर आपल्याकडे ओढून घेतल्याने तो परिव्राजक स्वतःला मोठा समजून दुसऱ्याचा द्वेष करू लागतो. हा सुद्धा परिव्राजकाचा दोष आहे. अशा त्याला देणग्या मिळत गेल्या, त्याची कीर्ती पसरली, लोकांची नजर त्याच्यावर खिळली की तो परिव्राजक स्वतःला मोठा समजून दुसऱ्याचा द्वेष करू लागतो. हा सुद्धा परिव्राजकाचा दोष आहे. तो दुसऱ्याचा द्वेष करू लागतो. द्वेष म्हणजे काय? द्वेष म्हणजे एखाद्या व्यक्ती किंवा गोष्टीबद्दल मनात निर्माण होणारी तीव्र नापसंती, वैर किंवा शत्रुत्वाची भावना म्हणजे द्वेष. असा तो दुसऱ्याचा द्वेष करू लागतो आणि म्हणून हा सुद्धा परिव्राजकाचा दोष आहे. आणि पुन्हा हे निग्रोध, दान, देणग्या आणि कीर्ती मिळवल्यावर आणि लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतल्यावर तो उन्मत्त बनून निष्काळजी होतो. हा सुद्धा तपस्व्यामधला म्हणजेच परिव्राजकामधला कलंक होय. आणि पुन्हा हे निग्रोधा, जेव्हा तपस्वी आपल्या साधनेला प्रारंभ करतो, जेव्हा एखादे व्रत स्वीकारतो, तेव्हा अन्नात भेद करू लागतो. जे खाण्याचं अन्न असते त्या अन्नामध्ये तो भेद करू लागतो. तो म्हणतो, हे मला योग्य आहे, ते मला योग्य नाही. त्याला जे अयोग्य वाटते त्याचा तो बुद्धिपुरस्पर निषेध करतो. जे अन्न त्याला अयोग्य वाटते त्या अन्नाचा तो बुद्धिपुरस्पर म्हणजे काय? बुद्धिपुरस्पर म्हणजे विचार करून केलेले कार्य, जाणून बुजून घेतलेला निर्णय, विवेकाला प्रमाण मानून केलेले आचरण, अंधपणाने नव्हे तर समजून उमजून केलेले कृती. जेव्हा एखादी कृती किंवा निर्णय विचारपूर्वक, समजून उमजून आणि जाणीवपूर्वक घेतला जातो, तेव्हा त्याला बुद्धिपुरस्पर असे म्हणतात. म्हणजे असं जाणून बुजून ठरवून तो बुद्धिपुरस्परपणे त्या अन्नाचा तो निषेध करतो आणि त्याला जे अन्न योग्य वाटते त्या संबंधी त्याला लोभ वाटतो. त्याच्या मनातून त्याला योग्य वाटणाऱ्या अन्नाबद्दल लोभ वाटतो. त्याने तो मोहित होतो, त्याचीच तो हाव धरतो. त्या अन्नाने तो मोहित होतो, म्हणजे विसरून जातो. सत्य त्याला दिसत नाही, तो भ्रमात राहतो आणि त्याच अन्नाची तो हाव धरतो, लोभ धरतो. ह्या प्रकारच्या अन्नात काही धोका नाही, हानिकारकता नाही असे मानून तो त्याचा उपभोग घेतो. हाही तपस्व्याच्या ठाईचा म्हणजे तपस्व्याच्या अंगचा कलंक होय. आणि पुन्हा हे निग्रोधा, दान, धर्म, कीर्ती, लोकप्रियता, मान यांच्या लोभामुळे तो असा विचार करतो की राजा मला मान देईल, माझा मान सन्मान करील. त्याचे कर्मचारी म्हणजे राजाचे कर्मचारी, क्षत्रिय, ब्राह्मण, गृहस्थ आणि मोठमोठे आचार्यही मला मान देतील. हाही तपस्व्याच्या ठाईचा कलंक आहे. असा विचार करणे म्हणजे सुद्धा तपस्वी किंवा परिव्राजकाच्या ठाईचा म्हणजे त्याच्या अंगचा कलंक आहे. आणि हे निग्रोध, पुन्हा तो तपस्वी एखाद्या संन्याशी अथवा ब्राह्मणासंबंधी कुरकुरू लागतो. तो आपली त्याच्याशी तुलना करतो, एखाद्या ब्राह्मणाशी किंवा एखाद्या संन्यासाशी आपली तुलना करतो आणि तो कुरकुरू लागतो की अमुक मनुष्य सर्व प्रकारच्या अन्नावर उपजीविका करतो. तो कंदमूळ, फळ, शाक आणि धान्य, बिया, जात्यासारख्या आपल्या जबल्याने चघळतो. तरी सुद्धा लोक त्याला पवित्र मानतात. दुसऱ्यांना तिरस्करणीय मानण्याची वृत्ती त्यामध्ये येते. हा सुद्धा तपस्व्यांच्या ठाईचा कलंक आहे. तो लोकांजवळ कुरकुर करतो की अमुक एखादा मनुष्य, एखादा ब्राह्मण किंवा एखादा संन्याशी हा सर्व प्रकारचे अन्न खातो. तो धान्य खातो, तो कंदमुळे खातो, फळ खातो, शाक खातो, बिया,
जात्यासारख्या आपल्या जमल्याने चघळत राहतो, म्हणजे खात राहतो, तरी सुद्धा लोक त्याला पवित्र मानतात आणि मला मानत नाहीत. म्हणजे तो तुलना करतो. दुसऱ्यांना तिरस्करणीय मानण्याची वृत्ती त्याच्यामध्ये येते, दुसऱ्यांचा तिरस्कार करण्याची वृत्ती त्याच्यामध्ये येते. हा सुद्धा तपस्व्यांच्या ठाईचा म्हणजे तपस्व्याच्या अंगचा कलंक आहे. आणि हे निग्रोधा पुन्हा ज्यावेळी तो तपस्वी एखाद्या ब्राह्मणाचा, एखाद्या श्रमणाचा लोक दान धर्माने मान सन्मान करतात, त्यावेळी तो म्हणतो, त्याच्या समोर जर एखाद्या ब्राह्मणाचा, एखाद्या श्रमणाचा लोकांनी दान धर्म देऊन सन्मान केला, तर तो काय म्हणतो बघा, तो म्हणतो सुखोपभोग करणाऱ्या या माणसाचा लोक मान सन्मान करीत आहेत. म्हणजे जो सुखाचा उपभोग घेतो, उपभोग करतो, त्याचा लोक मान सन्मान करीत आहेत, दान धर्म करून त्याची पूजा करीत आहेत, अशा माणसाची पूजा करीत आहेत. आणि मी खरोखर खडतर तप आचरित असता मला मात्र मान देत नाहीत. म्हणजे मी एवढा कठोर तप करतो, आत्मक्लेश करतो, तरी सुद्धा लोक मला मान देत नाहीत. आणि हे जे सुखाचा उपभोग घेणारे लोक आहेत, यांचा लोक मान सन्मान करतात, दान धर्म करून माझी पूजा करत नाहीत, त्याची पूजा करतात, त्याला मान सन्मान देतात, मान सन्मान त्याला देतात, मला मान सन्मान देत नाहीत, माझी पूजा करीत नाहीत. अशा रीतीने तो मत्सराधीन होतो, मत्सराच्या अधीन होतो. मत्सर म्हणजे दुसऱ्याचे यश, दुसऱ्याचे सुख, दुसऱ्याची समृद्धी पाहून मनात निर्माण होणारी द्वेषाची भावना म्हणजे मत्सर. अशा भावनेच्या तो आहारी जातो, अशा भावनेच्या तो अधीन जातो आणि लोकांसंबंधी कुरकुर करू लागतो. हा सुद्धा तपस्व्याच्या ठाई कलंक आहे. तपस्व्याच्या अंगचा, परिव्राजकाच्या अंगचा हा सुद्धा कलंक आहे. आणि हे निग्रोध तो तपस्वी रहस्यमय गुढता धारण करतो. जो आत्मक्लेश करणारा, स्वतःला त्रास देणारा जो तपस्वी आहे, तो रहस्यमय गुढता धारण करतो. आता रहस्यमय गुढता म्हणजे काय? रहस्य म्हणजे अशी गोष्ट जी लोकांच्या नजरेपासून आणि माहितीपासून लपवून ठेवलेली असते किंवा जिचे सत्य सध्या तरी अज्ञात असते, म्हणजे सध्या तरी कोणाला माहित नसते, अशी गोष्ट म्हणजे रहस्य. आणि गुढता म्हणजे काय? गुढता ही संकल्पना अधिक सखोल आहे. याचा अर्थ अधिक सखोल आहे. जी गोष्ट कितीही प्रयत्न केले तरी पूर्णपणे तर्कशास्त्राच्या चौकटीत बसत नाही. कितीही प्रयत्न करा, तुमच्या तर्काच्या चौकटीत ती बसू शकत नाही. आणि जिच्या मुळाशी जाणे कठीण असते तिला गूढ मानलं जाते. अशा गोष्टीला गूढ मानलं जाते. अशी रहस्यमय गूढता तो धारण करतो. म्हणजे असं काही तो रूप धारण करतो म्हणजे लोकांना असं वाटलं पाहिजे की त्याच्या मनात जे आहे ते, किंवा ते जो जाणतो, तो जे काही जाणतो ते कुणालाच माहित नाही, संपूर्ण जगात कुणाला माहित नाही, अशा गोष्टी तो जाणतो. अशी रहस्यमय गूढता तो धारण करतो. तुम्हाला अमुक एक मान्य आहे काय, असा आपण प्रश्न केला असता तो अमान्य असूनही तो ते मान्य आहे असे म्हणतो. त्याला जर आपण म्हटलं की ही गोष्ट आहे, ही तुम्हाला मान्य आहे का, तर त्याला मान्य नसली तरी तो मान्य आहे असे म्हणतो. म्हणजे अमुक एखादी गोष्ट मान्य आहे काय, तुम्हाला ही गोष्ट मी जी सांगतो ही गोष्ट मान्य आहे काय असे त्याला विचारले तर ते गोष्ट त्याला मान्य नसूनही, म्हणजे अमान्य असूनही, त्याला मान्य नाही, ते अमान्य आहे, अमान्य असूनही तो मान्य आहे असे म्हणतो. आणि मान्य असूनही अमान्य आहे असे म्हणतो. म्हणजे एखादी गोष्ट त्याला मान्य असेल तरी तो अमान्य आहे, म्हणजे मला मान्य नाही असे म्हणतो. आणि एखादी गोष्ट त्याला मान्य नसेल तरी मान्य आहे असे म्हणतो. अशा रीतीने तो बुद्धिपुरस्पर असत्य भाषण करतो. म्हणजे बुद्धिपुरस्पर म्हणजे समजून उमजून असत्य भाषण करतो, खोटे भाषण करतो, खोटे बोलतो. हाही त्या तपस्व्याच्या ठाईचा कलंक आहे, त्याच्या अंगचा हा कलंक आहे. आणि हे निग्रोधा पुन्हा तो तपस्वी क्रोधाधीन होण्याचा आणि शत्रुत्व धरण्याचा संभव आहे. तपस्वी क्रोधाधीन होण्याचा, क्रोध म्हणजे काय? क्रोध म्हणजे अपमान, अन्याय, निराशा,
किंवा इच्छाभंगामुळे व्यक्तीच्या मनात निर्माण होणारी राग, संताप आणि तीव्र नाराजीची भावना म्हणजे क्रोध. असा तो क्रोधाधीन होतो, क्रोधाच्या अधीन होतो. म्हणजे त्याच्या इच्छा भंग झाल्यामुळे त्याच्या मनात राग, संताप निर्माण होतो आणि शत्रुत्व धरण्याचा संभव असतो. तो एखाद्याशी शत्रुत्व धरण्याचा संभव असतो. हाही त्या तपस्व्याच्या ठाईचा कलंक आहे. आणि हे निग्रोध पुन्हा तो तपस्वी ढोंगी आणि फसवा, त्याप्रमाणेच मत्सरी आणि कृपण बनण्याचा संभव आहे. असा जो आत्मक्लेश करणारा तपस्वी आहे, असा आत्मक्लेश करणारा जो परिव्राजक आहे, असा परिव्राजक ढोंगी बनण्याचा संभव आहे, फसवा बनण्याचा संभव आहे, मत्सरी आणि कृपण बनण्याचा संभव आहे. आता ढोंगी म्हणजे काय? ढोंग म्हणजे मनातील खरे विचार, भावना किंवा हेतू लपवून दुसऱ्या पुढे दिखावा किंवा बनावट वर्तन करणे म्हणजे ढोंग. म्हणजे मनात वेगळा विचार असते, परंतु त्या विचाराच्या विरुद्ध वागणे, लोकांच्या समोर लोकांना दाखवण्यासाठी वेगळं वागणे, म्हणजे आपल्या विचारानुसार न वागता लोकांना दाखवण्यासाठी वेगळ्या पद्धतीने आचरण करणे म्हणजे ढोंग. असा तो ढोंगी होऊ शकतो, ढोंगी बनण्याचा संभव आहे. तो फसवा असू शकतो, लोकांना फसवणारा सुद्धा बनण्याचा संभव आहे. त्याप्रमाणे तो मत्सरी, मत्सर म्हणजे आपण बघितलं, मत्सर म्हणजे दुसऱ्याचे यश, दुसऱ्याचे सुख आणि दुसऱ्याची समृद्धी पाहून मनात निर्माण होणारी द्वेषाची भावना म्हणजे मत्सर. असा भावनेचा तो म्हणजेच तो मत्सरी बनण्याचा संभव आहे. आणि तो कृपण बनण्याचा संभव आहे. कृपण म्हणजे कंजूष बनण्याचा संभव आहे. तो कपटी, काळेबाज, निर्दय, पोकळ डौली होतो. तो असा तपस्वी कपटी म्हणजे काय? कपटी म्हणजे ज्या व्यक्तीच्या मनात इतरांचे वाईट करण्याचे किंवा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कोणाला तरी फसवण्याचे विचार असतात, त्या व्यक्तीला कपटी म्हणतात. असा तो कपटी होतो. तो कावेबाज होतो. कावेबाज म्हणजे काय? जेव्हा एखादी व्यक्ती कठीण प्रसंगातून स्वतःचा बचाव करण्यासाठी किंवा समोरच्याला हरवण्यासाठी वेगवेगळ्या चाली किंवा युक्ती लढवते, तेव्हा तिला कावेबाज म्हटले जाते. कावा म्हणजे डावपेच किंवा युक्ती, आणि जी व्यक्ती या डावपेचात पटाईत असते ती व्यक्ती कावेबाज व्यक्ती. असा तो तपस्वी कावेबाज बनतो, निर्दयी बनतो, म्हणजे त्याच्या मनात दयामाया नसते, आणि पोकळ डौली, पोकळ शेखी मिरवणारा असा तो बनतो. दुसऱ्यांसंबंधी दुष्ट भावना बाळगून तो त्यांच्या आहारी जातो. दुसऱ्यांसंबंधी दुष्ट भावना बाळगून तो त्या लोकांच्या आहारी जातो. भ्रामक मते मनाशी बाळगून, मनात भ्रामक म्हणजे जे भ्रम निर्माण करणारे आहेत, असे भ्रामक मते मनात बाळगून तो दैवी तर्कावरील सिद्धांतावर विश्वास किंवा श्रद्धा ठेवू लागतो. तो दैवी तर्कातील सिद्धांतावर श्रद्धा ठेवू लागतो. दैवी म्हणजे काय? दैवी म्हणजे देवासंबंधी किंवा देवाकडून मिळालेले, देवासंबंधी किंवा देवाकडून मिळालेले म्हणजे दैवी. असे दैवी तर्क म्हणजे एखाद्या गोष्टीचा विचार करून तिचा अर्थ शोधण्याची किंवा त्या मागचे सत्य सिद्ध करण्याची प्रक्रिया म्हणजे तर्क. अशा दैवी तर्कातील सिद्धांतावर तो श्रद्धा ठेवू लागतो. आपल्या अनुभवांना चुकीचा अर्थ चिटकवू लागतो. आपल्याला जे अनुभव आलेले असतात त्या अनुभवांना तो चुकीचा अर्थ चिटकवतो. लोभी बनून त्याग भावना विसरू लागतो. तो लोभी बनतो. लोभ म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल, जसे की पैसा, संपत्ती, सत्ता किंवा व्यक्तीबद्दल तीव्र लालसा, हाव किंवा अति इच्छा असणे म्हणजे लोभ. असा तो कुठल्या तरी वस्तूबद्दल लोभ धरतो. लोभी बनून तो त्याग भावना विसरू लागतो. त्यागाची भावना, दुसऱ्यासाठी काहीतरी त्याग करण्याची भावना तो विसरू लागतो. हाही त्या तपस्व्याच्या ठाईचा कलंक आहे. निग्रोधा ह्या सर्व गोष्टी तप आणि आत्मक्लेश यांच्या मार्गातील कलंक आहेत असे तुला वाटत नाही काय? हे संपूर्ण सांगितल्यानंतर भगवान बुद्ध निग्रोधाला विचारतात की निग्रोधा, ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत, ह्या सर्व गोष्टी तप आणि आत्मक्लेश यांच्या मार्गातील कलंक आहेत असे तुला वाटत नाही काय? निग्रोध म्हणतो, होय भगवंत,
होय, तप आणि आत्मक्लेशाच्या मार्गातील हे सर्व कलंकच आहेत. ह्यांपैकी एखाद्याच कलंकाने काय, परंतु सर्वच्या सर्वच कलंकांनी तपस्वी दूषित होण्याचा संभव आहे. भिक्खूंनो, हे कलंक आपल्याला जडू देता कामा नये. भगवान बुद्ध म्हणतात, भिक्खूंनो, हे जे कलंक आहेत ते कलंक आपल्याला जळू देता कामा नये. तुमच्या मनाला ते कलंक लागू देता कामा नये. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल वर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.